नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे. मित्रांनो, आपण वेगवेगळे पिकं बघितले या चॅनलच्या माध्यमातून. वेगवेगळ्या पिकांवरती वेगवेगळ्या येणाऱ्या किडी बघितल्या, त्यांचं ओळख कशी करायची आणि त्यांचं नियंत्रण कसं करायचं, त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं. त्याचबरोबर काही पिकांवरती येणारे जे रोग आहेत ते रोगही बघितले आणि त्या रोगांचं व्यवस्थापन कसं करायचं हेही बघितलं, त्या रोगांची ओळखही करून घेतली आपण. तर मित्रांनो, असंच एक वेगळं पीक आहे की ज्याला शहरी भागामध्ये किंवा मॉलमध्ये किंवा पर्यटन स्थळांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे, असं स्वीट कॉर्न. ती मकाचं उत्पादन कसं पद्धतीने घ्यायचं, तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी हे मकाचं पीक आहे. या मकाच्या पिकातून येणारी जी कोवळी कणस आहे, ही कोवळी कणस स्वीट कॉर्नसाठी वापरली जातात. त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. आपली साधी मका वेगळी असते आणि स्वीट कॉर्नसाठी वेगवेगळ्या व्हरायटी असतात. तर त्याच्यामध्ये काय फरक असतो, तर जे स्वीट कॉर्न आहे, हे स्वीट कॉर्नचं जे कणीस आहे ते कणीस कोवळ्यापणीच खाण्यासाठी वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये जे साखरेचं प्रमाण आहे ते साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गोडी असते आणि ते खाण्यायोग्य असतं. त्यामुळे याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. या पिकाचे 2-3 अतिशय महत्त्वाचे फायदे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण जे धान्यासाठी करतो, म्हणजे मकापासून दाणे काढणे, हा एक फायदा होतो. त्याच्यानंतर दुसरा आहे, जे कोवळी कणस असतात ते कोवळी कणस बाजारामध्ये किंवा पर्यटन स्थळ आहे, या पर्यटन स्थळावरती त्या कोवळ्या कणसांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा, आपण बघू शकता ही मका कुठपर्यंत वाढलेली, म्हणजे माझ्यापेक्षा कितीतरी वरती गेलेली मका आहे. तर याचा जनावरांसाठी चारा म्हणून अतिशय महत्त्वाचं त्याचा फायदा आहे की जनावरांसाठी हा चारा म्हणूनही याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. असं याचं कुठलाही पार्ट असा व्हायला जात नाही. तर अशा पद्धतीनं हे बहुउपयोगी असं हे मकाचं पीक आहे. तर अतिशय शेतकऱ्यांना फायद्याचं ठरते. बरेचसे शेतकरी ही मका घेतात आणि त्यातून आर्थिक उत्पन्न येते. त्याच्यानंतर मला अजून एक आपल्याला या ठिकाणी फायदा सांगायचा आहे. हे जे मका आहे, या मकाचे कणस काढल्यानंतर जो चारा राहतोय, या चाऱ्याचा मुरघासासाठी पण वापर केला जातो. म्हणजे याची जी कुट्टी आहे, याचं कट करून मशीनमध्ये जी कुट्टी तयार केली जाते आणि मुरघास तयार केला जातो. हे तुम्ही कितीही दिवस किंवा जास्तीत जास्त दिवस त्याला ठेवता येतं बॅगमध्ये भरून. तो मुरघासाचा व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवरती टाकणार आहे. परंतु हे जे मकाचं पीक आहे, हे मकाचं पीक त्या मुरघासामध्ये कसा उपयोग होतोय हा त्याचा उपयोग सांगितला. मधुमक्याचा कालावधी केवळ 2.5 महिन्याचा असतो. हे पीक 12 महिने घेता येते. वर्षभर पाणी असल्यास किंवा वर्षभर पाणी असलं तर ते वर्षभरही घेता येतं. त्याच्यानंतर मित्रांनो, या पिकाला वर्षभर मागणी असते. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये याचं वर्षभरामध्ये त्याच्या बाजारामध्ये मागणी असते. परंतु तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसहून अधिक गेल्यास जे भवन आहे ते भवन त्याच्यावरती परिणाम होऊन योग्य प्रकारे ते जे कणीस आहे ते कणीस भरत नाही. म्हणून मार्च ते मे या कालावधीत ज्या भागात तापमान जास्त असतं अशा भागामध्ये याची लागवड करू नये किंवा लागवड करताना याची काळजी घेतली गेली पाहिजे. मधुमका किंवा ज्याला आपण स्वीट कॉर्न म्हणतो, या नावाप्रमाणेच हे गोड असतं. यातील साखरेचे प्रमाण एका विशिष्ट कालावधीसाठी राहतं. हा कालावधी शेतामध्ये पीक असताना 2 दिवस असतो आणि जसजसं तापमान वाढत जातं तसतसं हे प्रमाण कमी होत जातं. हळूहळू यातील साखरेचं रूपांतर स्टार्चमध्ये होतं. स्वीट कॉर्नच्या कणसांना भाजून खाल्ल्यावर दाणे अतिशय गोड व चवदार लागतात. तसेच पाण्यात थोडेसे मीठ टाकून मधुमक्याची जी कणसं आहेत ती कणसं जर आपण उकडली तर ते खाण्यासाठी चांगले लागतात. दाणे काढून तेल किंवा मीठ लावून तळून पण खातात. तसेच अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये नेहमी मागणी असते. तसेच या कणसाचे जे दाणे आहेत ते दाणे प्रिझर्वेटिव्ह म्हणून हवाबंद करून सुद्धा ठेवून निर्यात सुद्धा केली जाते. म्हणजे बघा, याचं जे दाणे आहेत ह्या कणसांचे, हे कणसांचे दाणे आहेत हे प्रिझर्वेटिव्ह हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ते एक्सपोर्ट पण केले जातात. त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये शेतकऱ्यांकडून करार शेती पद्धतीनं मधुमक्याची कणसे तयार झाल्यानंतर विकत घेतली जातात. म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतो आपण, त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धतीने हे घेतले जातात. त्यामुळे मक्याची शेती फायदेशीर होऊ लागली आहे, कारण याच्यामुळं चांगला बाजारभाव मिळून शेतकऱ्यांना चांगला फायदाही झालेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, हे जे पीक आहे या पिकासाठी जे लागणारे जे हवामान आहे, मधुमका किंवा जे स्वीट कॉर्न म्हणतो आपण, याच्यासाठी जे लागणारे जे हवामान आहे ते हवामान कशा पद्धतीचं पाहिजे, तर मधुमक्याची चांगले उगवण आणि जोमदार वाढीसाठी उबदार हवामान लागतं. म्हणून पेरणीच्या वेळी जमिनीचं तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस असणं गरजेचं आहे. जी जमीन आहे त्या जमिनीचे जे तापमान आहे ते तापमान पेरणीच्या वेळेस किंवा उगवणीच्या वेळेस 25 ते 27 अंश सेल्सिअस असणं गरजेचं आहे. सर्वसाधारण प्रजातीचा पेरणीच्या वेळी जमिनीचे तापमान 10 अंश सेल्सिअस व सुपर स्वीट कॉर्न 16 अंश सेल्सिअसपेक्षा खाली नसावं. त्याच्यानंतर स्वीट कॉर्नच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुक्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणजे जे धुकं म्हणतो आपण त्या धुक्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे जास्त काळ थंड हवामान किंवा सुरुवातीला उष्ण हवामानामुळे तुरीची जी
जी तुऱ्याच्या ठिकाणी जी कणसं आहेत ती कणसं निघतात. तसेच कणसाच्या ठिकाणी तुरे येऊ शकतात आणि नुकसान होतं. म्हणजे जे कणस निघण्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे तुरे पण येऊ शकतात आणि त्याच्यामुळे जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होऊ शकते. आता त्याच्यानंतर याची जी लागवड आहे ती लागवड आणि जमीन कशी आहे, तर पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. ही जी जमीन आहे ती जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. सर्वसाधारणपणे 5.5 ते 7.0 या प्रमाणामध्ये सामू, ज्याला आपण पीएच म्हणतो, तो पीएच असणारी जमीन निवडावी. मधुमक्खीची जी उगवण क्षमता आहे ती वर्षभरात कमी होते म्हणून प्रत्येक वर्षी जे बियाणं वापरतो ते बियाणं आपण नवीन वापरलं पाहिजे. म्हणजे आपण तेच बियाणं नाही वापरलं गेलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातूनच उत्पादन काढून त्यातूनच जर आपण बियासाठी जर दाणे ठेवले तर त्याची जी उगवण क्षमता आहे ती उगवण क्षमता कमी होतं. तशा पद्धतीनं सुपरस्वीट जातीच्या बियाणांची पेरणी मात्र कमी म्हणजे 1 इंच खोलीवर करावी. म्हणजे जी आपण जी लागवड करणार आहे ती कमी खोलीवरती गेली पाहिजे आणि कमी याच्यामध्ये ती केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर मका हे परपरागीभवन होणारे पीक आहे म्हणून त्याची जी पेरणी आहे ती पेरणी एका ठिकाणी करावी. त्याच्यानंतर मधुमक्खीच्या सभोवताली म्हणजे शेजारचं जे शेत असेल त्या शेतामध्ये 250 फुटापर्यंत इतर जातींची मका पेरू नये. म्हणजे आपण बघू शकता की हे जे प्लॉट आहे या प्लॉटमध्ये शेजारी कुठल्याही मक्याचं नाही आहे. म्हणजे त्याचा परागीभवनावरती त्याचा परिणाम होऊन त्याची जी मक्याचं जे उत्पादन आहे ह्या उत्पादनावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. ते मधुमक्खीचे जे वाण आहेत हे वाण कुठले आहेत, तर मधुमक्खीच्या अशा काही जाती आहेत की ज्यांची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. अखिल भारतीय पातळीवर मधु किंवा गोड मक्याचे 2 संमिश्र वाण शिफारस म्हणून करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये माधुरी आणि प्रिया हे वाण मधुमका किंवा स्वीटकॉर्न या नावाने प्रसिद्ध आहे. माधुरी आणि प्रिया या वाणांचा आपण काय करू शकतो, स्वीटकॉर्नसाठी वापर करू शकतो लागवडीसाठी. हे अखिल भारतीय जे मका उत्पादक आहे त्यांनी हे शिफारस केलेले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यासाठी हे जे स्वीटकॉर्न आहे या स्वीटकॉर्नच्या शेतामध्ये पाणी व्यवस्थापन कसं करायचं, तर स्वीटकॉर्नच्या शेतामध्ये सतत ओलावा असावा. विशेषतः कणसाला केसर येण्यापूर्वी ते दाणे भरेपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. म्हणजे ह्या पद्धतीने जे केसर येतात कणसाला किंवा जे दाणे भरण्याचा कालावधी आहे या कालावधीमध्ये त्याला पाण्याचा कमतरता पडू नये. त्याच्यानंतर याच्यासाठी खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे, तर खत व्यवस्थापन करताना आपण काही काळजी घेतली पाहिजे. तर पेरणीवेळी 18 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 16 किलो पालाची गरज असते. म्हणजे माती परीक्षण केलं त्याप्रमाणे 48 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 16 किलो पालाची मात्रा द्यावी. मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपण केलेला जे एक लाईक आहे तो लाईक आम्हाला मोटिवेशन करतो, नवनवीन व्हिडिओ बनवायला इन्स्पायर करत असतो. तर आपण प्लीज करून लाईक करत चला आणि इतर जे शेतकरी बांधव आहे त्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करत चाला जेणेकरून त्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल. आणि अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, या पिकाबद्दल जर काही शंका असतील तर त्या शंका कमेंट करा जेणेकरून मला आपल्या शंकांचं निरसन करता येईल. आणि हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन बटन दाबून ऑल हे सिलेक्ट करा जेणेकरून येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मला आपल्यापर्यंत पोहोचवता येईल. आज या ठिकाणी मी आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.